12 राशीनुसार नवरात्री अष्टमीचे प्रभावी तोडगे. सर्व प्रकारच्या संकटातून मुक्ती मिळेल. पहिली रास मेष. मेष राशीच्या लोकांनी नवरात्रीच्या अष्टमी तिथीला देवीला घोळ किंवा खीर अर्पण करावी. जर तुम्ही या दिवशी कन्यापूजन करत असाल तर जेवणानंतर स्टेशनरीच्या वस्तू मुलींना भेट द्याव्यात. 2. मेष राशीचे स्वामी मंगळदेव आहे. नवरात्रीवेळी अष्टमीला या राशीच्या व्यक्तींनी देवीला लाल रंगातील वस्त्र आणि शृंगाराच्या वस्तू अर्पण कराव्यात. यानंतर वस्तू एखाद्या ब्राह्मण स्त्रीला दान करा. यामुळे देवीची कृपा तुमच्यावर राहील. 3. देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला रात्री कोणत्याही देवी मंदिरात जा आणि 9 कमळाची फुले अर्पण करा. यानंतर देवीची पूजा करा आणि 9 फुलांपैकी कोणतेही एक फूल आपल्यासोबत घरी आणा आणि ते आपल्या पैशाच्या ठिकाणी म्हणजे तिजोरीत ठेवा. यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. 4. दुर्गा अष्टमीच्या दिवशी चांदीची वस्तू घरी आणा आणि दुर्गा मातेला अर्पण करा. नवरात्रीच्या काळात चांदीच्या वस्तू खरेदी करणे उत्तम मानले जाते. चांदी खरेदी केल्याने आर्थिक समस्यापासून दिलासा मिळतो. 5. जर ग्रह अशुभ स्थितीत असेल तर नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला रात्री घराच्या दोन्ही मुख्य दरवाजावर शुद्ध तुपाचे दिवे लावावेत आणि प्रत्येक दिव्यात 1 लवंग टाकावे. ग्रहदोष दूर करण्यासाठी देवीची प्रार्थना करावी. यामुळे ग्रहांच्या संबंधित दोष दूर होतात आणि जीवनात आनंद टिकून राहतो. 2. वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांनी महाअष्टमीच्या दिवशी काळातील हवन करावं. यासोबत कन्यापूजेच्या वेळी मुलींना खेळणी भेट म्हणून दिली जाऊ शकतात. 2. वृषभ राशीचा स्वामी शुक्रदेव आहे. शारदीय नवरात्र उत्सवावेळी या राशीतील व्यक्तींना देवी सोनेरी किंवा सिल्वर रंगांचे वस्त्र अर्पण करा. दुधापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवा. शक्य असल्यास देवी महागौरीच्या मंत्राचा जप करा. 3. दुर्गा अष्टमीच्या दिवशी तुमच्या घरात मातीच्या घराचा शोपीस ठेवा. असे केल्याने मालमत्तेशी संबंधित वाद मिळतील. तसेच तुमचे स्वप्नातील नवीन घर खरेदी करण्याची संधी देखील मिळेल. 4. ज्या कुटुंबात अनेकदा वाद होतात त्यांनी अष्टमी किंवा नवमी तिथीला दुर्गा चाळीशीचे पठण करावे. हे उपाय तुम्ही घरी करू शकत नसाल तर तुम्ही देवी मंदिरातही करू शकता. हे उपाय ज्या दिवशी कराल त्या दिवशी व्रत ठेवा. यामुळे तुमच्या कुटुंबात सुसंवाद राहतील आणि कोणत्याही प्रकारचे वाद होणार नाहीत. 5. जर एखाद्याचे नशीब खराब होत असेल तर अष्टमी किंवा नवमी तिथीला विवाहित ब्राह्मण स्त्रीला आपल्या घरी बोलावून तिला लग्नाचे साहित्य भेट द्यावे. लग्नाच्या सामानात सिंदूर, मेहंदी आणि लाल बांगड्या असाव्यात. या उपायाने माता प्रसन्न होते आणि सौभाग्य अबाधित राहते. 3. मिथुन रास. 1. मिथुन राशीच्या लोकांनी नवरात्रीच्या 8व्या दिवशी देवी दुर्गाला केळी अर्पण करावे. यासोबत कन्या पूजेच्या वेळी मुलींना लाल रंगाची कोणतीही वस्तू भेट म्हणून दिली जाऊ शकते. असे केल्याने देवी माता प्रसन्न होते. 2. मिथुन राशीचा स्वामी बुद्धदेव आहे. या व्यक्तीने नवरात्रीत देवीला हिरव्या रंगातील वस्त्र आणि बांगड्या अर्पण करा. हिरव्या रंगातील फळांचाही नैवेद्य दाखवा. मिथुन राशीतील व्यक्तींनी देवी सिद्धिदात्रीची पूजा करावी. 3. जर एखाद्या व्यक्तीवर वाईट दिवस येत असतील म्हणजेच त्याला प्रत्येक कामात अपयश येत असेल तर नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला आपल्या इच्छेनुसार अन्न, धान्य, कपडे, भांडी, बूट, चप्पल इत्यादी गरिबांना दान करा. जर तुम्ही हे देखील करू शकत नसाल तर मंदिरात धान्य कोठारात दान करा. 4. दुर्गा अष्टमीच्या दिवशी मोराचे पीस आणून घरात लावा. मोराची पिसे घरात लावल्याने तुमची आर्थिक समस्या दूर होईल आणि आर्थिक लाभही मिळेल. 5. अष्टमीच्या रात्री देवीची पूजा करणे खूप महत्त्वाचे आहे. नवरात्रीच्या अष्टमीच्या रात्री अशोक वृक्षाची 9 पाने दुर्गादेवीच्या चित्रासमोर कलशात ठेवून ब्राह्मणी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, नरसिंही
इंद्रायणी आणि चामुंडा देवीचे आवाहन करावे. त्यानंतर दुर्गा सप्तशतीच्या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यानंतर रात्री 12 वाजता घराच्या मुख्य दारावर गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि कलशाचे पाणी संपूर्ण घरात शिंपडावे. हा उपाय तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश देईल. 4. कर्क रास. कर्क राशीच्या लोकांनी दुर्गाष्टमीच्या दिवशी देवी भगवतीची ओम दुर्गाय नमः अशी प्रार्थना करावी. मंत्राचा जप करावा. या दिवशी कन्या पूजेच्या वेळी तुम्ही मुलींना रुमाल भेट देऊ शकता. 2. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. या राशीच्या व्यक्तींनी देवी चंद्रघंटांची पूजा करावी. नवरात्रीत देवीला पांढऱ्या रंगातील पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. याशिवाय गरजूंना तांदूळ साखरेचे दान करावे. 3. कन्यापूजेसाठी मुलींना बोलावताना लक्षात ठेवा की त्यांचे वय फक्त 2 ते 10 वर्षाच्या दरम्यान असावे. तसेच पूजेत सहभागी होणाऱ्या मुलींची संख्या केवळ 9 असावी. कन्यापूजेच्या दिवशी मुलींना बोलवले जात नाही. कन्यापूजेच्या 1 दिवस आधीच सर्व मुलींना घरी जाऊन त्यांना आमंत्रण द्यावे असाही शास्त्रात उल्लेख आहे. 4. कन्यापूजेच्या वेळी बटुकही बोलवावे. म्हणजे मुलगा बटुक रूपात मुलीसोबत असावा आणि त्याचीही पूजा करून त्याला खाऊ घालायला हवे. 5. मुलीची पूजा करताना तिची दिशा लक्षात ठेवणे हे महत्त्वाचे मानले जाते. अशा स्थितीत कन्यापूजा सुरू करण्यापूर्वी सर्व मुली आणि मुलांना घराचे पूर्व दिशेला बसवावे. 5. सिंह रास. 1. सिंह राशीच्या लोकांनी अष्टमी तिथीला महागौरीला लाल रंगाचे चुनरी आणि मेकअपचे साहित्य अर्पण करावे. या दिवशी मुलींना कोणतेही तांब्याची भांडी भेट देऊ शकता. 2. सिंह राशीचा स्वामी भगवान सूर्यदेव आहे. या राशीतील व्यक्तींनी कोणत्याही मंदिरात केशरी रंगाचा ध्वज लावावा. शक्य नसल्यास घरच्या घरी केशरी रंगातील ध्वज लावू शकता. केशरयुक्त मिठाई, खीर किंवा दुधाचा नैवेद्य देवीला दाखवावा. 3. अष्टमी आणि नवमी या 2 दिवसात जास्त वेळ झोपणे टाळावे. या दिवशी सकाळी लवकर स्नान करून माता राणीचे पठण करावे. तुम्ही उपवास ठेवला नसला तरी लवकर स्नान करून पूजा करावी. 4. अष्टमीच्या दिवशी दुर्गादेवीला सौभाग्याची भेटवस्तू अर्पण कराव्यात. नंतर त्या वस्तू सौभाग्यवती बाईला असे मानले जाते की जो कोणी नवरात्रीच्या अष्टमी तारखेला देवीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण करतो तिच्या घरात सुख आणि समृद्धी येते आणि त्याला अखंड सौभाग्याचे वरदान मिळते. दुसरीकडे जर एखादी महिला सौभाग्याची भेट देत असेल तर त्या महिलेनेही 16 शृंगार केल्यानंतरच या वस्तू देवीला भेट म्हणून द्याव्यात. 5. महानवमीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू नका. या दिवशी जांभळा किंवा जांभळाच रंग परिधान करणे शुभ असते. हा रंग माता सिद्धिदात्रीला प्रिय आहे. त्यामुळे या रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा करावी. 6वी रास कन्या रास. 1. महाअष्टमीच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांनी लाल वस्त्र परिधान करून देवी दुर्गेची पूजा करावी. याशिवाय कन्यापूजेच्या वेळी मुलींना गोड पदार्थ खाऊ घालावे आणि दानासह फळे देऊन निरोप द्यावा. 2. कन्या राशीचा स्वामी बुद्धदेव आहे. नवरात्री दररोज दुर्गा सप्तशतीचे पठण करावे. ब्राह्मणांना घरी भोजनासाठी बोलवावे आणि हिरव्या रंगातील साडी आणि बांगड्या अर्पण कराव्यात. 3. माता महागौरी आणि सिद्धिदात्री यांची पूर्ण शरीर आणि मनाने पूजा करावी. दुर्गा चालीसा आणि दुर्गा सप्तशती पठाचे पूर्ण भक्तिभावाने पाठ करावे. या काळात मन पूर्णपणे एकाग्र असले पाहिजे. पूजेच्या वेळी कोणाशीही बोलू नये. 4. अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी हवन पूजा अवश्य करावे. त्याशिवाय नवरात्रीची पूजा विधी अपूर्ण मानले जातात. हवन करताना हवनाचे साहित्य कालवाच्या बाहेर पडणार नाही ना याची विशेष काळजी घ्यावी. 5. जर तुम्ही अष्टमीचा उपवास केला असेल तर महानवमीच्या दिवशी मुलीची पूजा करून तिला निरोप देऊनच उपवास सोडावा. यामुळे माता राणीचा आशीर्वाद मिळतो. 7. तुळ रास. 1. तुळ राशीच्या लोकांनी कन्या पूजेसाठी खीर बनवावे. असे केल्याने व्यक्तीला कधीही पैशाची
कमतरता भासत नाही आणि व्यवसायात नफा मिळतो, अशी धार्मिक धारणा आहे. 2. तूळ राशीचा स्वामी शुक्रदेव आहे. या राशीतील व्यक्तींनी देवी महागौरीची पूजा करावी. देवीला पांढऱ्या रंगातील फुलांचा हार, ड्रायफ्रूट्स नैवेद्य दाखवावा. यामुळे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण होतात. 3. नवमीच्या दिवशी दुधी भोपळ्याचे सेवन करू नये. जर तुम्ही अष्टमीचा उपवास केला असेल तर महानवमीच्या दिवशी हलवा पुरी किंवा चण्याची उसळ खाऊन उपवास सोडावा. 4. तुमच्या कुटुंबाला कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा उच्चार करताना 5 फुललेले गुलाब 1.5 मीटर पांढऱ्या कापडात बांधून नदीत सोडा. 5. जर तुम्हाला जीवनात आरोग्य मिळवायचे असेल, तुमचे जीवन सुखी पाहिजे असेल तर चैत्र नवरात्रीत तुम्ही भगवान विष्णूचे मत्स्य रूप अवश्य पहा. तसेच 2 माशांच्या जोडीचे चित्र लावावे. 8वी रास वृश्चिक रास. 1. वृश्चिक राशीच्या लोकांनी दुर्गा अष्टमीच्या दिवशी भगवती देवीची विधिवत पूजा करावी. याचसोबत मुलींना सुकामेव्याचा प्रसाद खायला घालावा. 2. वृश्चिक राशीच्या स्वामी मंगळ आहे. या राशीतील व्यक्तींनी देवी सिद्धिदात्रीची पूजा करावी. देवीला लाल रंगातील फूल अर्पण करावे. याशिवाय देवीला गुळापासून तयार केलेली मिठाई नैवेद्य दाखवावा. 3. जर तुम्हाला कर्जातून मुक्त व्हायचे असेल तर 5 पांढऱ्या कवड्या घेऊन त्या लाल कपड्यात बांधून देवी मातेच्या मंदिरात अर्पण करा आणि देवी मातेची विधिवत पूजा करा. पूजानंतर ते लाल कापड उचला आणि सोबत घरी आणा आणि तिजोरीत ठेवा. 4. जर तुम्हाला तुमची संपत्ती वाढवायची असेल आणि तुमच्या आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर पिवळी कवळी आणि हार सिंगारच्या मुळाला रोली, अक्षता, फुले, धूप, दीप, दिवा लावून पूजा करावी आणि तो रोलीचा धागा तुम्ही घाला किंवा जवळ ठेवा. 5. जर तुम्हाला तुमचे तेज टिकवायचे असेल किंवा समाजात तुमचा प्रभाव टिकवायचा असेल तर केळीच्या झाडाच्या मुळास रोळी, तांदूळ, फुले आणि पाणी अर्पण करा आणि नवमीच्या दिवशी केळीच्या झाडांची थोडीशी मुळी घरात ठेवा. 9. 9वी रास धनुरास. 1. धनुराशीचे लोक कन्यापूजेच्या वेळी मुलींना दही, जिलेबी खायला देऊ शकतात. त्यांना स्टेशनरी वस्तू भेट देऊ शकतात. असे केल्याने देवीचा आशीर्वाद कायम राहतो आणि करिअरमध्ये यश मिळते असा विश्वास आहे. 2. धनुराशीचा स्वामी गुरु आहे. शारदीय नवरात्र उत्सवाच्या वेळी या राशीतील व्यक्तींनी देवीला पिवळ्या रंगातील फुलांचा हार, पिवळ्या रंगातील वस्त्र अर्पण करा. यामुळे आयुष्यात सुख समृद्धी येईल. 3. जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात, व्यवसायात, घरात, राजकारणात किंवा कोणत्याही परिस्थितीत तुमचा विजय निश्चित करायचा असेल तर आजच कुणी कोळाच्या पाण्यामध्ये भिजवून नदीत सोडा. असे केल्याने तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. 4. जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद मिळवायचा असेल आणि तुमचा आनंद वाढवायचा असेल तर कमलगट्टा बारीक करून पांढरी बर्फी देशी तुपात मिसळून 21 नैवेद्य दाखवावेत. यामुळे तुमचे वैवाहिक जीवन खूप आनंदी होईल. 5. जर तुम्हाला तुमच्या जीवनात धनसंपत्ती मिळवायची असेल तर आजच दुर्गा देवीच्या या मंत्राचा जप करा. मंत्राचा जप केल्याने तुम्हाला अपार संपत्ती मिळेल. 10वी रास मकर रास. 1. मकर राशीच्या लोकांनी अष्टमी तिथीला देवीला लाडू अर्पण करावेत आणि मुलींना मालपुवा प्रसाद खाऊ घालावा. असे केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते असे मानले जाते. 2. मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे. या राशीतील व्यक्तींनी देवी कालरात्रीची पूजा करावी. याशिवाय दुर्गा कवचचे पठण करावे. देवीला प्रसन्न करण्यासाठी गडद रंगातील मिठाईचा नैवेद्य दाखवावा. 3. जर तुम्हाला चांगले आरोग्य मिळवायचे असेल तर माँ दुर्गाला 1 कापूर आणि 6 लवंगा अर्पण करा. तसेच देवी दुर्गा मंत्राचा 11 वेळा जप करा. तेही सौभाग्य आरोग्यमय देही मे परम सुखाम असा मंत्र आहे.
4. जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी कठोर परिश्रम करत असाल, परंतु तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला फळ मिळत नसेल, तर चैत्र नवरात्री दुर्गा मातेला पुष्प अर्पण केल्यानंतर या मंत्राचा 11 वेळा जप करा. आता हा मंत्र आहे, या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. तसेच 2 कापूर व 1 केळ आणि 12 लवंगा मातेला अर्पण करा. 11वी रास कुंभरास. 1. कुंभराशीचे लोक कन्या पूजेच्या वेळी मुलींना खीर खायला घालू शकतात आणि त्यांना निळ्या रंगाचे कपडे भेट देऊ शकतात. असे केल्याने करिअरमध्ये प्रगती होते अशी धार्मिक धारणा आहे. 2. घरातील संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी चैत्र नवरात्री दुर्गा मातेला मोगऱ्याच्या फुलांचा गजरा आणि भोलेनाथाला विड्याच्या पानावर 5 लवंगा, 5 काळी मिरी आणि छोटासा गुळाचा खडा अर्पण करावा. त्वरित फायदा होतो. 3. नवरात्रीच्या काळात माता दुर्गा भक्तांना अशी विशेष आशीर्वाद देते, त्यामुळे या 9व्या दिवशी तुम्ही कोणतेही शुभकार्य सुरू करू शकता. याद्वारे तुम्हाला तुमच्या कामात लवकरच यश मिळेल. नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची पूजा करण्यापूर्वी गणेशाची पूजा करण्याची लक्षात ठेवा. गणेश पूजन शुभ परिणाम देतात. 12वी रास मीन रास. 1. मीन राशीचा स्वामी देवगुरू आहे. नवरात्रवेळी या राशीतील व्यक्तींनी देवीच्या पोठोला केशरयुक्त दुधाने अभिषेक करावा. याशिवाय देवीच्या मंत्राचा जपही करावा. 2. ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीच्या काळात अविवाहित मुलींना अन्नदान आणि वस्तुदान केल्याने माता दुर्गा प्रसन्न होते. याचबरोबर या दिवसांमध्ये पुस्तकांच्या दानालाही विशेष महत्त्व आहे. असे म्हणतात की यामुळे जीवनात कधीही दुःखाचा सामना करावा लागत नाही. 3. केळी दान करणे देखील खूप शुभ मानले जाते. नवरात्रीमध्ये केळी दान केल्याने घरात आशीर्वाद आणि सुखसमृद्धी वाढते असे धनवृद्धी आहे आणि नवरात्रीच्या दिवशी गरजू लोकांना दान केल्याने शुभफळ मिळते. 4. नवमीच्या दिवशी कोणतेही नवीन कार्य करण्यास मनाई आहे. मान्यतेनुसार नवमी ही रिक्त तिथी आहे. याचा अर्थ या दिवशी केलेले कार्य सफल होत नाही. 5. जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाशी संबंधित यशस्वी होण्याची खात्री करायची असेल तर आसनान वगैरे केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून माँ दुर्गेची उदबत्ती विद्यातीने यथायोग्य पूजा करावे आणि पूजेच्या वेळी एक नारळ घ्यावा. त्यावर लाल रंगाचा धागा 7 वेळा गुंडाळून मातेला अर्पण करावे. नक्कीच तुम्हाला अनुभव येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.